हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत हेमंत सावंत लिखित कादंबरी अटूट नातं. मित्रांनो, आजचा भाग हा शेवटचा भाग असून माझ्या श्रद्धा स्टोरी बुक या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. लुक मिस्टर वरून जे घडायचं होतं ते घडून गेलं आहे. त्याबाबत चर्चा करण्यात आता काहीच अर्थ नाही. नम्रतानं तीव्र स्वरात म्हटलं आणि ती समोरच उभ्या असलेल्या वरुणकडे पाहू लागली. नुकतीच ती कॉलेजमध्ये आली होती. घरात घडलेल्या गोष्टीचा तिच्या मनावर अद्यापही ताण होता. वडिलांनी ज्या पद्धतीनं तिच्यावर उंगळवाना आरोप ठेवला होता तो तर तिच्या मनाला फार लागला होता. अरे, स्वार्थी कोण असत नाही. उलट इथं तर दुसऱ्याच्या मानेवर पाय देऊन आपला उत्कर्ष जो तो पाहत असतो, पण त्या स्वार्थीपणाला देखील तो कुठेतरी मर्यादा घालू पाहतो. असं करत असताना स्वतःच उद्ध्वस्त व्हायची त्याला भीती वाटत असते. पण हे काय? आपल्याला बरे दिवस येण्याकरिता पोटच्या मुलीचा सौदा, त्यासाठी इतका किळसवाना आरोप. ज्या व्यक्तीला दुर्दैवाने अपघातानं पंगुत्व आलं त्याच्याविषयी इतकी तीव्र अवहेलना आणि मुळात स्वतःच्या मुलीविषयी इतका मोठा गैरविश्वास. काय मिळवलं मग आपण इतकी वर्ष सारं करून? 4 वर्ष जे कष्ट केले त्याचे हेच फळ का? वडिलांनी आपल्याला साधं ओळखूही नाही. जी गोष्ट नायकांना एका साध्या भेटीत समजली ती आपल्या वडिलांना समजू नये. पैसा म्हणजे सुख का? विचाराच्या तंद्रीत असताना आपण कॉलेजमध्ये केव्हा येऊन पोहोचलो हे तिलाही समजले नव्हते. मग मात्र तिने मनातले विचार झटकले होते आणि ती लायब्ररीकडे वळली होती. वाटेतच तिला सुधा भेटली होती. आपल्याला पाहून तिला झालेला आनंद तिने पटकन ओळखला होता, पण त्याच वेळी तिच्या डोळ्यात उमटलेली क्षणिक भीतीची लकीरही तिला दिसली होती. बरं झालं बाई, तू दिसलीस ते, पुढे होऊन तिचे हात पकडत ती म्हणाली. नाहीतर मी तुझ्याच घरी येणार होते. कशासाठी? वरून तुला शोधतोय, चांगला चिडला आहे तो. कल्पना आहे मला त्याची. नम्रतानं दीर्घश्वास घेतला. झटकून टाकलेले विचार परत एकदा मनात झंझावातासारखे शिरले. तुझ्या घरी काय घडलं ते मला त्यानं सांगितलंय. घरी फोन केला होता म्हणे. त्याच्या डॅडींनी तुझं उत्तर त्याला सांगितलं. तेव्हापासून तो पिसाळला आहे. तुला शोधतो आहे. तुझ्या घरी जाणार आहे असंही तो म्हणाला. मला वाटतं तो तुझ्या घरीच गेला असावा नम्रता. मला भीती वाटते. तू घरीच जा. इथं तो कसलाही तमाशा करे. नम्रताच्या डोळ्यासमोरून वरूणचा चेहरा फिरून गेला आणि ती मंदपणे हसली. घाबरू नकोस, काहीही होणार नाही. वरूणचा राग मला समजतो, तरी पण तो इथं काही तमाशा करेल असं मला वाटत नाही. पण सुधा, नम्रतानं तिचा हात दाबला. हा विषय सोडून देणं चांगलं नाही का? मी लायब्ररीत जाते. यापेक्षाही मला अभ्यास महत्वाचा वाटतो. ती निरोप घेऊन सरळ लायब्ररीत आली. पुस्तक घेऊन तिने कोपऱ्यातला डेस्क गाठला आणि पुस्तक उघडून तिने त्यात मान खुपसली होती. डोळ्यासमोरून खालच्या ओळी सरकत होत्या, पण काही केल्या त्याची नोंद मेंदूत होत नव्हती. थोड्या वेळापूर्वी जे विचार तिनं मनातून निग्रहानं झटकून टाकले होते ते सुधाच्या भेटीनं परत एकदम डोक्यात शिरले होते आणि त्याच जागी त्यांनी ठाण मांडले होते. वरूणचा राग तिला अतिशयोक्तीचा, काहीसा बालिशपणाचा वाटत असला तरी त्यातली कडवट सत्यता ती नाकारू शकत नव्हती. तो खरोखरीच प्रेम करत असल्याचा तो पुरावा होता. पण तरी पण त्याच्याविषयी आपल्या मनात प्रेमांकुर फुटला नाही हे तिला माहीत होतं. सगळं काही करता आलं तरी कोणावर प्रेम सांगून प्रेम करता येत नाही. तिला हे माहीत होतं, पण हीच गोष्ट वरूणला कोणीतरी सांगायला हवी होती. प्रयत्नपूर्वक मनातले विचार झटकून ती अभ्यासात मन एकाग्र करायचा प्रयत्न करीत होती. पण काही केल्या तिला ते साधत नव्हतं आणि नेमका त्याच वेळी तिथे वरून येऊन धडकला होता. दरवाजातून आत शिरत असतानाच तिनं त्याला पाहिलं होतं. आपल्याला पाहून बसलेला धक्का तिला त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटताना दिसला होता. पण नंतर
त्याच्या चेहऱ्यावर राग पाहून तिला भीतीनं घेरून टाकलं होतं. एखाद्या भक्ष्याकडे पाहणाऱ्या शिकाऱ्याच्या डोळ्यात जी चकाकी असते ती तिला त्याच्या नजरेत दिसली होती. तो काहीही करणार नाही असं तिला जे वाटत होतं ते आता चुकीचं आहे किंवा होतं याची तिला कल्पना आली आणि तत्क्षणीच ती सावरली. मनातली भीती पळून गेली. त्याच्याकडे दुर्लक्ष करत तिनं आपली नजर पुस्तकाकडे वळवली. वरून दणदण पावलं टाकत डेस्कजवळ येऊन पोहोचला. नम्रताकडे पाहताना आपल्या संतापाला उकळी फुटत असल्याचा भास त्याला झाला. एवढा घोर अपमान, तोही वरून नाईकचा. कोण समजते ही स्वतःला? स्वर्गातली उर्वशी की तिलोत्तमा? पाठीपुढं 100 मुली गोंडा घोळवत असताना आपण हिला हृदयातलं असं स्थान दिलं की जी इच्छा कित्येक तरुणींच्या मनात होती. हिच्यापेक्षा हजारो पटीने त्या सुंदर होत्या, श्रीमंत होत्या. असं कोणतं रूप आहे हिच्याकडं की हिनं त्याचा गर्व करावा आणि आपल्या प्रेमाला ठोकर मारावी. आपण काही हिच्याबरोबर फलटिंग करणार नव्हतो. प्रेमाचं नाटक करून तिला फसवणार नव्हतो. उलट तिच्याशी लग्न करणार होतो. आपलं प्रेम किती सच्च आहे ते दाखवून देणार होतो. पण तिनं आपल्या प्रेमाचा हा असा घोर अपमान करावा. नम्रता, डेस्कवर दोन्ही हात टेकवत त्याने हाक मारली. आता कसलाही शिष्टाचार त्याला पाळायचा नव्हता. त्याला फक्त जाब विचारायचा होता. त्याच्या आवाजातला संताप ओळखून नम्रतानं पुस्तक मिटलं. मान वर करत त्याच्याकडे पाहिलं आणि ती शांतपणे म्हणाली, काय मिस्टर वरुण, मला काही गोष्टीचा जाब विचारायचा आहे तुला. माझे वडील आले होते ना तुझ्या घरी? हो, आणि त्यांना काय सांगायचं ते मी सांगितलंय आणि मला वाटतं ते तुला देखील माहीत आहे. त्याशिवाय तू इकडे येणार नाहीस. आपण कधी एकेरीवर आलो ते तिला देखील समजले नाही. याचा अर्थ काय? मला वाटतं तो तुला समजला आहे. नाही समजला नाही म्हणून विचारायला आलो आहे. मग ऐक, मला तुझ्याबरोबर लग्न करायचे नाही की माझे तुझ्यावर प्रेम नाही. ती शांतपणे बोलून गेली. तसा इतका वेळ आतल्या आत खदखदणारा वरून भडकला. तू स्वतःला कोण समजतेस? आणि माझं प्रेम फुटकळ आहे असं का तुला वाटतंय? तसा तुझा समज असेल तर तो मनातून काढून टाक. आणि त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घे की तुझ्यावर कोणी प्रेम करत नसताना ते मी केलं आहे. एका अर्थी मी तुझ्यावर उपकारच केले आहे. स्टॉप धिस नॉनसेन्स वरून. नम्रता दचकत ओरडली. आपल्यावर तो खरोखरच प्रेम करतोय हे तिला माहीत होतं. त्या प्रेमाची ती कदरही करत होती. पण आताचा त्याच्या मनाचा तो कडेलोट, त्याचं प्रेम किती वरवरचं होतं हेच तो दाखवून देत होता. आणि नेमकी हीच भीती तिच्या मनाच्या तळाशी दडून बसली होती. प्रेमाचा साक्षात्कार जरी नजरेच्या पहिल्याच कटाक्षात होत असला तरी ते प्रेम हृदयाच्या गाभ्यात जन्माला आलेलं असतंच असं काही नाही. एक आकर्षण हे देखील प्रेमाचं एक रूप असू शकतं आणि ते नेहमीच उथळ असतं. पाण्यावर आलेला तो बुडबुडा असतो आणि तो केव्हा तरी फुटतो. आंधळ्या प्रेमाची तिची व्याख्या हीच होती. परिस्थितीला सामोरं जायची ताकद या प्रेमात कधीच नसते याची ठाम खात्री तिला होती. तसं नसतं तर वरुण असं काहीच बोलला नसता. प्रेमासाठी काहीही करायची तयारी असलेल्या वरुणच्या तोंडून असलं काही बाहेर पडलंच नसतं. तिनं खोल सुस्कारा सोडला. थँक गॉड आपण त्याचवेळी त्याच्या प्रेमाला होकार दिला नाही. इतर कोणी तरुणी असती तर तिनं तो केव्हाच दिला असता आणि मग आयुष्यभर ती याच गुलामीच्या जोखडाखाली जगत राहिली असती. कदाचित तिला या गोष्टीची कल्पना आली नसती आणि आली असती तरी तिनं ती हसत हसत स्वीकारली असती. कारण स्वतंत्र अस्तित्व ठेवून जगायची तिला माहितीच नसावी. लुक मिस्टर वरुण, जे घडायचं होतं ते घडून गेलं आहे. त्याबाबत चर्चा करण्यात आता काहीच अर्थ नाही. नाही कसा? वरुण खेकसला. माझा अपमान करताना तुला काहीच वाटलं नाही? हा अपमान मी खपवून घेईल असं का तुला वाटतंय? शिवाय मी तुझ्यावर आऊट, आय से आऊट. नम्रता डेस्कवर हाताची मूठ आपटत उसळली. तू माझ्यावर कधीच प्रेम केलं नाहीस आणि इथून पुढं करणारही नाहीस. तू आतापर्यंत केवळ तुझा अहंकार कुरवाळत राहिला होता
आणि त्याला आंधळ्या प्रेमाचं गोंडस नाव दिलं होतंस. त्याच गोष्टीचं प्रदर्शन तू आता परत करू नकोस आणि कृपया इथून जा. जाऊ? वरूनचा आवाज खुनशी बनला. तुला काय वाटतंय? इतकं ऐकून घेतल्यावर मी असाच निघून जाईल? मग काय करणार आहेस तू? पाहाच आता. वरून पटकन पुढे झुकत म्हणाला. बोलता बोलता त्यानं नम्रताला खेचून उभं केलं आणि तिला आपल्या मिठीत ओढत त्यानं आपलं तोंड तिच्या तोंडावर दाबण्यासाठी पुढे सरकवलं. तो आता तिचे चुंबन घेणार तोच त्याच्या खांद्यावर हात पडला. सॉरी नाही. भागवत सरांचा आवाज त्याच्या कानावर पडला आणि पाठोपाठ आपल्या गालाखाली दणदणता ठोसा बसल्याची जाणीव त्याला झाली. धडपडत तो 2-3 पावलं मागे गेला. मग गालावर हात ठेवतच त्यानं भागवत सरांकडे पाहिलं. नम्रताला आपल्या कुशीत घेऊन ते तिच्या डोक्यावरून हात फिरवत होते. त्यांच्या डोळ्यातला क्रुद्ध भाव पाहून वरून जागीच चुळबुळला. मग मान खाली घालत तो तेथून सटकला. भागवत सरांनी खुर्चीत बसलेल्या नम्रताकडे पाहिलं आणि खोल सुस्कारा सोडत ते बसल्या जागेवरून उठले. थोड्या वेळापूर्वी घडलेल्या प्रसंगाची आठवण होऊन त्यांचं मन व्यथित झालं. तिच्या बाबतीत असं काही घडत असे याची त्यांना अंधुकशी देखील कल्पना नव्हती. 2 वेळा सुद्धा येऊन त्यांना ती कल्पना दिली नसती तर अन्यायच काही अनर्थ घडला असता. पण दैवकृपेने ती गोष्ट टळली होती. तिला घेऊन ते स्टाफ रूममध्ये आले होते आणि तिथंच मनानं कोसळलेल्या नम्रतानं त्यांना सर्व काही सांगून टाकले होते. अगदी शेवटी डोळ्यातले अश्रू टिपत ती म्हणाली होती, सर, मला काही समजेनासे झाले आहे. वरूनच्या प्रेमाचा बुळबुळा तर फुटलाच आहे, पण माझ्या आयुष्याचा खरा मार्ग कोणता हा विचार करणे देखील मला अशक्य झाले आहे. माणसाच्या मनाची पाटी कोरी असते तोपर्यंत सारं काही ठीक असतं, पण एकदा आयुष्याची गणिते त्यावर उमटू लागली की त्याची अवस्था गोंधळल्यासारखी होते. त्यातूनही सुटण्यासारखी गणिते तो सोडवीत आपलं आयुष्य मार्गाला लावत असतो. पण एकाच वेळी न सुटणारी गणिते त्याच्यासमोर आली तर? माझ्या आयुष्यात अशीच काही गणिते समोर आली आहेत सर. एकीकडे घर, कर्तव्य आहे, दुसरीकडे प्रेम, प्रियकर, लग्न आहे, तर तिसरीकडे माझे करिअर आहे. तिन्ही गोष्टी मला प्रिय आहेत. कर्तव्याला चुकायची माझी तयारी नाही की करिअर दृष्टीआड करता येत नाही. शिवाय लग्न, प्रियकर या गोष्टी तर अडळच आहेत. पण तुम्ही बुद्धिमान म्हणता ना? पण माझी काय अवस्था झाली आहे? कोणीतरी चक्रव्यूहात नेऊन सोडावे आणि म्हणावे, या तिन्ही गोष्टीचा भेद न करता तू स्वतःची सुटका करून घे. मी काय करू सांगा सर? बोलता बोलता ती रडायला लागली होती. दोन्ही हाताच्या उंजळीत तिनं आपलं तोंड लपवून घेतलं होतं. भागवत सर तिची ती केविलवाणी अवस्था पाहून मनोमन कळवळले होते आणि आता कसलासा निश्चय करून ते तिच्याजवळ आले होते. बाजूच्या खुर्चीत बसत त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. मग खांद्यावर हातांनी थोपटत ते शांत आवाजात म्हणाले, नम्रता, प्रश्न जेवढा अवघड असतो तेवढेच त्याचे उत्तर सोपे असते. माणसाच्या आयुष्यातले काही सोपे प्रश्नच अति अवघड बनतात. त्याचं उत्तर मिळवणं अवघड होऊन जातं. त्यात तुझ्यासारखी मनस्वी पोर असेल तर ती जास्तच गोंधळून जाते. पण घाबरू नकोस. आपण यातून मार्ग काढू. सर, नम्रतानं त्यांच्याकडे पाहिलं. तसे ते उबदार हसले. नम्रता, एका गोष्टीचा तू विचार कर. एक गोष्ट मिळवत असताना दुसरी गोष्ट माणसाला त्यागावीच लागते. आयुष्याचा हा सागर एवढा प्रचंड आहे की माणसाला त्याच्या दोन्ही किनाऱ्यावर एकाच वेळी पाय ठेवता येत नाही. तुला एका गोष्टीचा त्याग करावा लागणार आहे. नम्रतानं सावरून बसत कळल्यासारखी मान हलवली. पण सर, मी कोणती गोष्ट स्वीकारावी असं तुम्हाला वाटतं? याचा आपण विचार करूच, पण त्याआधी मला एका प्रश्नाचं खरंखुरं उत्तर दे. कोणत्या सर? जयवर तू प्रेम करते आहेस का? नम्रताचं सर्वांग शहारलं. दचकून तिने त्यांच्याकडे पाहिलं. असा काही प्रश्न ते करतील ही कल्पना नम्रताला नव्हती. किंबहुना नेमका हाच प्रश्न तिनंही कधी आपल्या मनाला विचारला नव्हता. वरुण व जयची तुलना तिनं केली होती. दोघंही तिला आवडले होते. पण हा प्रश्न तिला भोळ आल्यासारखं झालं. स्वतःलाच हा प्रश्न तिनं केला.
खरंच का आपण त्याच्यावर प्रेम करतोय? तिच्या डोळ्यासमोर जयची अनेक रूपे तरळून गेली. विशेषतः सोनाली जेव्हा भाबडेपणानं तिला मम्मीच बनवा ना असं म्हणाली होती, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अतिशय बोलके झाले होते. नकळत त्याच्या डोळ्यात प्रीतीचा इंद्रधनुष्य उभारला होता. ती नजर, ते भाव पाहून ती आतल्या आत गुदमरली होती, संकोचली होती. तो जणू तिला विचारत होता, खरंच असं घडणं शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर मिळेल का? त्या क्षणी देखील तिला आपल्या मनात, हृदयात त्याच्याविषयी प्रीती उत्पन्न झाली आहे असं वाटलं नव्हतं. उलट तो विचार करायचीच तिला भीती वाटली होती. आणि आता नेमका हाच प्रश्न करत असताना तिला ती परत एकदा जाणवली. तिनं सर्वांग आवळून घेतलं. मग डोळे बंद करत तिनं नकारार्थी मान हलवली. नाही सर, या प्रश्नाचं उत्तर मला देता येणार नाही. कारण तो विचारच मी कधी केलेला नाही. जयविषयी मला नितांत आदर, आपलेपणाची भावना आहे. पण याला काही प्रीती म्हणता येणार नाही. नाही का सर? भागवत सरांनी तिच्याकडे टक लावून पाहिलं. मग ते मिश्किल हसले. माणसाच्या बाबतीत कित्येकदा असं होतं की एखाद्याविषयी आपल्याला नेमकं काय वाटतं हे त्याला सांगता येत नाही, की त्याच्या मनाला देखील ते उमजत नाही. पण समोरच्या व्यक्तीला मात्र त्याचे भाव अचूकपणे समजतात. नम्रताला जयविषयी काय वाटतंय याची कल्पना तिला जरी आलेली नसली तरी ती भागवत सरांना आली होती. नकळतच ती जयवर प्रेम करू लागली आहे हे सत्य त्यांना समजले होते. आनंदानं, समाधानानं त्यांचे मन भरलं होतं. त्यांचा निर्णय चुकला नव्हता. अगदी पहिल्यांदा ज्यावेळी जयनं त्यांना आपली अडचण सांगितली होती, त्यावेळीच त्यांना जयला त्या घराला कोणाची गरज आहे हे समजून आले होते. केवळ त्या घराला सोनाली व अभिजितला सांभाळणारी कोणी पगार घेऊन काम करणारी बाई नको होती. कारण त्यात कसलाही आपलेपणा असण्याची तीळ मात्र शक्यता नव्हती. केवळ पैसा दिला जातो म्हणून काम करायचे हा व्यवहार त्यात असणार होता. उलट तिथं समरसून जाणारी, त्या घराला आपले घर समजणारी स्त्री हवी होती. घराला घरपण त्याशिवाय मिळणार नव्हते. जयची हकीकत त्यांना माहीत होती. शिवाय तो कसा आहे हे देखील ते जाणून होते. आणि नेमकी त्याच वेळी त्यांच्या डोळ्यासमोर नम्रता आली होती. त्या घराला घरपण, जयला सोबत करण्याएवढी निष्ठा तिच्या ठायी असल्याचं त्यांना उमजलं होतं. आपण हा निर्णय चुकीचा घेतलाय असं त्यांना बिलकुल वाटत नव्हतं. जय विदूर होता ही गोष्ट सत्य असली तरी नम्रता त्याच्या जीवनात गेली तर तिचे आयुष्य मातीमोल न होता उलट सोन्यासारखे झगमगून जाईल ही खात्री त्यांना होती. केवळ ह्या जबरदस्त आत्मविश्वासापोटीच त्यांनी जयला तिचे नाव सांगितले होते आणि आपण तिला चॅलेंज केले होते. सहवासातून ते एकमेकांची होती ही खात्री त्यांना होती. आणि आता तीच गोष्ट त्यांना दिसत होती. प्रश्न उरला होता तो फक्त एकच. दोघांनी एकमेकांना या गोष्टीची कबुली द्यायची होती आणि हेही काम ते आता स्वतःच करणार होते. घड्याळावर उगाचच नजर टाकत त्यांनी आश्चर्याने खांदे उडवले आणि आपण अतिशय घाईत असल्याचं दाखवत ते म्हणाले, सॉरी नम्रता, या गडबडीत मला एके ठिकाणी जायचं आहे. हे मी विसरूनच गेलो होतो. आपण ही चर्चा इथे थांबवू. तू असं कर, संध्याकाळी पार्कवर ये. मी तिथं येईल. आपण बोलत बसू. पण सर, आता काही नाही. संध्याकाळी आपण बोलू तेव्हा हा विषय निकालात काढू. तू तिथंच ये. मी वाट पाहीन. आणि हो, घरी जाताना दातेंना सांग. ते तुला गाडीतून सोडतील. मी त्यांना सांगतो. निदान आज कोणाची तरी सोबत आवश्यक आहे. नम्रतानं त्यांच्याकडे आदरानं पाहिलं. भागवत सरांनी तिचा खांदा प्रेमानं थोपटला आणि ते उठून स्टाफ रूममधून बाहेर पडले. पार्कच्या गेटवरच नम्रता उभी होती. 6 केव्हाचेच वाजून गेले होते. पण अद्यापी भागवत सरांचा पत्ता नव्हता. समोरच्या रस्त्याकडे एकटक पाहत असताना ती मनोमन त्यांचाच विचार करत होती आणि तो करत असताना तिला यापूर्वी वाटलेल्या आश्चर्याचीच आठवण होत होती. भागवत सर असं पूर्वी कधीच वागले नव्हते. तिच्याशी जी काही चर्चा करायची होती ती त्यांनी एकतर स्टाफ रूममध्ये केली होती
नाहीतर तिला आपल्या घरी बोलावलं होतं. अर्थात ही चर्चा नेहमीच अभ्यासाच्या संदर्भातली होती आणि आता होणारी चर्चा ही केवळ तिच्या खाजगी जीवनाविषयी होती. पण म्हणून काय झालं? ती या दोन्ही ठिकाणी सहज करता येणार होती. स्टाफ रूममध्ये 5 नंतर कोणीच नसतं आणि त्यांच्या घरी तर स्वतंत्र खोली होती. त्यांना डिस्टर्ब करायला कोणीच येणार नव्हतं. मग त्यांनी इथं का बोलवावं? एकाएकी ती चमकली, तशी जाम हादरली. "आंटी!" सोनालीची हाक तिच्या कानावर आली. समोरच्या रस्त्यावर जयची जीप येऊन उभी राहिली होती. ते इथं येतील ही कल्पनाच तिला नव्हती. जयची अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती. तो देखील तिला पाहून आश्चर्यचकित झाला होता. "आपण इथं?" जवळ येऊ पोहोचताच त्यानं विचारलं. हो, पण आपण?" नम्रताने त्याच्याकडे एकटक पाहिलं. मग कसलीशी कल्पना येऊन ती थरारली. माय गॉड! भागवत सरांनी तर अशी काही युक्ती केली नसेल? तिनं चमकून परत एकदा जयकडे पाहिलं. भागवत सरांनी तर आपल्याला इथं बोलावलं नाही ना? थरथरत्या आवाजात तिनं विचारलं. "अरे, आपण कसं ओळखलं?" जयनं भुवया वर उडवत विचारलं. "त्यांनी मला फोन करून इकडे यायला सांगितलं. काहीतरी सांगणार होते ते मला, पण याची तयारी करण्यात वेळ गेला." "हं?" तो दचकला. नम्रताला जी शंका आली तीच शंका त्याला देखील आली. "याचा अर्थ त्यांनी तुम्हाला देखील बोलावलं का?" त्याच्या डोळ्यात आश्चर्याबरोबर उमटलेल्या उत्सुकतेला पाहून नम्रताला संकोचल्यासारखं झालं. झटकन तिनं खाली मान घातली. सोनालीनं पुढे होत तिचा उजवा हात धरला आणि तो हलवतच ती तिला बिलगली. "आंटी, आंटी तू बोल ना काहीतरी. मी तुला विचारलं होतं ना, माझी तू मम्मी होशील? बोल ना आंटी, माझी तू मम्मी होशील?" नम्रताला आपल्या शरीरातून एक गोड शहारा सणसणत निघून जात असल्याचा भास झाला. तिनं पटकन जयकडे पाहिलं. तो कालच्यासारखाच तिच्याकडे पाहत होता. मग एकदम भानावर येत त्यानं सोनालीच्या डोक्यावर हळूवार टप्पल मारली आणि काहीसं हसतच तो म्हणाला, "तुम्हाला खेळायचं आहे ना? मग पळा इथून." सोनालीनं एकदम नम्रताकडे पाहिलं. मग अभिजितकडे पाहत ती पार्कमधल्या घसरगुंडीकडे धावत सुटली. तिच्या पाठोपाठ अभिजित सुद्धा धावला. नम्रता खाली मान घालून नखावरचं नेल पॉलिश खरवडत राहिली. भागवत सरांनी असं का करावं हा प्रश्न तिला पडला होता. पण त्याचं उत्तर देखील तिला कळून चुकलं होतं. केवळ आपण परत एकत्र यावं असंच त्यांना वाटत होतं. पण का? असं वाटण्यामागचा त्यांचा हेतू काय आहे? आपण आयुष्याचा जोडीदार म्हणून जयचा स्वीकार करावा असं त्यांना वाटत नाही का? तेच म्हणाले होते की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी दुसऱ्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. याचा अर्थ आपण करिअरचा विचार सोडून जयचा संसार चालवावा का? तेही त्याच्यावर प्रेम नसताना. तिनं मान वर करत जयकडे पाहिलं. तो तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला होता. "नम्रता, सोनालीच्या बोलण्याचा तू विचार करू शकणार नाहीस का?" त्याच्या आवाजातली थरथर, शब्दाशब्दातली उत्सुकता तिला जाणवली. "पण हे कसं शक्य आहे? माझं तुमच्यावर." बोलता बोलता नम्रता थांबली आणि मग प्रथमच तिला स्पष्ट अशी जाणीव झाली की आपण जरी मनाशी अथवा अन्य कोणाशी उघडपणे जयवर माझं प्रेम नाही असं म्हणत असलो तरी प्रत्यक्षात त्याच्यासमोर उभं राहून आपण हे बोलू शकत नाही. ते शब्दच जणू उच्चारण्यासाठी जीभ पुढे रेटत नाही. असं का व्हावं? आपलं त्याच्यावर प्रेम नाही ना, मग आपण त्याला हे बोलून का दाखवू शकत नाही की आपलं त्याच्यावर प्रेम आहेच आणि आपण आपल्याच मनाला फसवतो आहोत? तिच्या घशात एकदम हुंदका दाटून आला. डोळ्यात सरसरत पाणी आलं. "बोल ना, माझं तुझ्यावर प्रेम नाही, असंच काहीसं तू म्हणणार होतीस ना?" जयनं पटकन विचारलं. नम्रतानं मान खाली घातली. तसा जय खिन्नसा हसला. "ऑल राईट, मी तुझं मन समजू शकतो. एका विदुराशी, त्यातूनही शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या माणसाशी लग्न करायला कोणी तयार होणार नाही. हा विचार खरं तर मी पूर्वीच करायला हवा होता. तसा तो मी केला होता. विभावरी गेल्यावर या दोघांसाठी मी लग्न करावं हा पंतांचा आग्रह होता. त्यांचा विचार मला पटला होता. सोनाली व अभिजित
यांच्या दृष्टीनं मी काय किंवा पंत काय असून नसून सारखेच होतो. त्या दोघांना मात्र मायेची, आईच्या छायेची खरी गरज होती. कोणतीही घटस्फोटिता किंवा विधवा माझ्याशी लग्नाला तयार झाली असती. किंबहुना श्रीमंतीच्या जोरावर मी कोणा कुमारिकेशीही लग्न करू शकलो असतो. पण विचारा आणती मलाच त्यातला फोलपणा समजला होता. त्या दोघांना मी आई आणणार होतो. त्यात माझा व्यक्तिगत शारीरिक कसा स्वार्थ नव्हता. पण येणारी ती स्त्री कशी निघेल हे कोण सांगणार होतं? ती विभावरीसारखी निघाली नाही, कैकेयीसारखी निघाली तर तो आघात माझ्यावर होणारच होता. पण त्याहीपेक्षा त्या दोघांवर जास्त होणार होता. शिवाय सर्वात मोठी भीती म्हणजे त्यांनीच तिला स्वीकारलं नाही तर एका स्त्रीच्या उद्ध्वस्तेला मी कारणीभूत ठरणार होतो. जसं चालू आहे तसं चालू ठेवायचा मी निर्णय घेतला. आणि मग तू आलीस, पंतांना आपलंसं केलं, मुलांना एक मार्ग दाखवलास, आयुष्यातला सर्वात आनंदी क्षण मला मिळवून दिलास, माझी मुलं मला मिळवून दिलीस, माझ्या मनात तू घर केलंस. विभावरीशी मी प्रतारणा करू शकत नव्हतो, पण तुला देखील हृदयातून काढू शकत नव्हतो. हळूहळू माझं हृदय तू व्यापून टाकलं. विभावरीवरचं माझं त्यावेळचं प्रेम सच्च होतं, ते अद्याप तसंच आहे. पण तुझ्यावरचं प्रेम देखील तितकंच सच्च आहे आणि राहणार आहे. देवानं माझ्याशी हा क्रूर खेळ का केला ते मला परवापर्यंत समजलं नव्हतं. पण त्याचं उत्तर आता मला मिळालं आहे. तू माझ्या आयुष्यात यावीस हेच विधिलिखित होतं. पण आता वाटतंय हा सारा मनाचा भ्रमच होता. जाऊ दे, आपण ही गोष्ट विसरून जाऊ. नम्रतानं मान वर करत त्याच्याकडे पाहिलं. हा म्हणतोय आपण विसरून जाऊ? विसरणार आहे का तो हे? आणि आपण? तिच्या डोळ्यातले अश्रू गालावर उघडले. जयनं खिशातला रुमाल काढून तिच्यासमोर धरला. नम्रतानं तो घेण्यासाठी हात पुढे केला आणि दोघांच्याही बोटांचा स्पर्श एकमेकांना झाला. दोघांच्याही शरीरातून वीज सळसळत गेली. नम्रतानं आपली बोटं तशीच त्याच्या बोटात राहू दिली. एकटक ती त्याच्याकडे पाहू लागली. जयच्या हातातला रुमाल गळून पडला. मग पुढं होतच त्यानं तिचा हात हातात घट्ट पकडला. नम्रतानं देखील तो तसाच राहू दिला. आपल्या मनावरचं दडपण संपल्याची जाणीव तिला झाली. तेवढ्यात सोनाली व अभिजित तिथे येऊन पोहोचले. आंटी, ती नम्रताकडे झेपावली. तसा जय हसत म्हणाला, नाही सोनाली, ही आता तुझी आंटी नाही तर तुझी मम्मी आहे. काय खरं आंटी? आंटी नाही, मम्मी. नम्रतानं तिला पटकन उचलून घेत तिचा पापा घेत म्हटलं. सोनाली व अभिजितनं जोरजोरात टाळ्या वाजवल्या. पाठोपाठ आणखीही टाळ्या त्यांच्या कानावर आल्या. जयनं नम्रतानं मागं वळून पाहिलं. गेटवर भागवत सर व पंथ उभे होते. चला तर मित्रांनो, आता ही कादंबरी येथेच संपलेली आहे. उद्यापासून सुरू करणार आहोत नवीन कादंबरी, अबोल प्रीत बहरली. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत